आज विषय व्यक्ती सगळ्यांना माहीत असणारी आहे, पण वेगळा विषय आहे त्यांच्याबद्दलच. स्वरूपानंद, त्यांचे विचार आणि कार्य. व्यक्ती आपल्याला ऐकून माहिती आहे, आपल्यापैकी अनेक जणांनी त्यांना कधीतरी बघितलंही असेल किंवा आपल्या पिढीतल्या आधीच्या पिढीतल्या त्यांनी तर नक्की बघितलं असेल. त्यांच्यावरती विषय का घ्यावासा वाटला ते पण सांगते. त्यांची पुस्तकं बरीच वाचनात आली होती, पण त्या व्यक्तीबद्दल उत्सुकता पण होती. बघितलं नाहीये मी त्यांना, पण उत्सुकता होती. पाऊसलाही जाण्याचा योग आला होता. मग त्याच्यानंतर पुस्तकं वाचनात बरीच आल्यानंतर असं वाटलं की नाही, आपण याचा अभ्यास केला पाहिजे, आपण आनंदासाठी अभ्यास केला पाहिजे. आणि त्यांची एक खूप सुंदर प्रार्थना आहे आणि त्या प्रार्थनेचं नावच वर प्रार्थना असं आहे. खरं म्हणजे किती वेगळं नाव आहे बघा, वर मागितलंय आणि त्या वरातच प्रार्थना केली. ती इतकी सुंदर प्रार्थना आहे. त्या प्रार्थनेने सुरुवात करते मी आणि मग त्यांच्याबद्दलच बोलते. उदारा जगदीधारा देई मज असावर, स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर. शरीरी ही घरीदारी स्त्री पुत्रादी कलत्रही, अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही. नको धन नको मान नको लौकिक आगळा, सोडवी हा परी माझा मोहपाशातुनी गळा. नको भोग नको त्याग नको विद्या नको कला, अवीट पद पद्माची अमला भक्ती दे मला. नर नारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी, मी तू पण जगन्नाथा हो एकच तत्वता. देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता. खरं तर ही प्रार्थनाच संपूर्ण अशी बिटवीन द लाईन्स अर्थ घेऊन सांगायची म्हटलं ना तर 1 तास पुरणार नाही. माझी एक जवळची मैत्रीण आहे, पूर्वाश्रमीची कामत, आता तिचं नाव कांचन मांडे. ती पुणे विद्यापीठाची संस्कृत विभागाची विभाग प्रमुख होती. तिथून ती शंकराचार्यांवरती तिने अद्वैत वेदांतावरती PhD मिळवली होती. आणि तिची बहीण, मोठी बहीण निर्मला कामत, ती पण तत्वज्ञान आणि मानसशास्त्र ह्या विषयावर PhD होती. ती काही कारणाने लवकर गेली, परंतु आता हिचं काम सांगते काय प्रकारचं आहे. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश की ही ओढ मला का लागली जास्त यांचं वाचून आपण 4 जणांपर्यंत पोचवावं. तर श्यामल कामत आमची मैत्रिणी जी आहे ती अभंग, यांची जी अभंग ज्ञानेश्वरी आहे स्वरूपानंदांची, ती सोपी आहे कळायला, पण असं वाटतं कुठेतरी अशी मेख बसवतात ना ते, की आपल्याला तो शब्द असं किती वेळ वाचलं तरी अरे हे आपल्याला लागू आहे का, हे कुणाला लागू आहे असं वाटायला लागतं. मग त्यांच्या अभंग ज्ञानेश्वरीवरती ती आत्ता 6व्या अध्यायापर्यंत आली आहे. आत्ता ती निरूपण करते. निरूपण म्हणजे कोणासाठी असं नाही, पण निरूपण करते आणि ते जे रेकॉर्डिंग आहे ते पावसला पाठवून देते. अप्रतिम काम चाललंय तिचं. आणि आणखीन एक वेगळ्या प्रकारचं काम म्हणजे उपनिषद जे सगळे आहेत त्याची इंडेक्स तयार करण्याचं काम पण तिने काहीही शुल्क न घेता केलेलं आहे. म्हणजे ह्या काळामध्ये असं बघायला मिळत नाही. ती म्हणली ही स्वामींची प्रेरणा, की मला जे व्यवहारासाठी मिळवायला हवं होतं ते मी आयुष्यभर मिळवलेलं आहे. आता मला कुठल्याही याचा पैसा करायचा नाही. आणि हे स्वामींची प्रेरणा त्यांच्या ग्रंथातनं मिळालेली आहे. मग म्हटलं आपण त्यांच्यावरच बोलावं ज्यांचं आयुष्य असं समर्पित आहे. आणि थोडंसं वाचताना पण माझ्या असं लक्षात आलं की स्वरूपानंदांचं आयुष्य आणि योगी अरविंदांचं आयुष्य ह्या दोघांचं पारड्यात घातलं तर असं समतोल आहे. कारण युवा काळामध्ये अरविंदांनी पण क्रांतिकार्य केलं होतं आणि स्वरूपानंदांनी पण क्रांतिकार्य केलं होतं. आधी त्यांना असं वाटायचं की लोकमान्यांचं मी लेखनिक व्हावं आणि बहारदार लेखन करून क्रांतिकार्य करावं. मग काही काळाने लोकमान्य गेल्यानंतर गांधीजींच्या याचा प्रभाव पडला आणि 2 वेळा तुरुंगात पण ते गेले होते. आणि अशी थोडीशी हकीकत राय परांजपे म्हणून त्यांचे अनुगृहीत जे आहेत त्यांनी पुस्तक फार सुंदर लिहिले. जाता आता मी पुस्तकांची पण नावं सांगते. एकूण माझ्या वाचनात 18 पुस्तकं आली त्यांच्यावर लिहिलेली. हे राय परांजपेंचं मोठे चरित्र आहे, त्याची आता 5वी आवृत्ती पण होऊन गेली. पण बाकी एक मदा भट आपल्यापैकी सर्वांना माहिती आहे, ग्रहज्योतिष आणि खरज्योतिष सांगणारे आहेत ते होते ते.
तर त्यांनी पण अनुग्रह मिळाल्यानंतर काय काय अनुभव आले स्वरूपानंदांचे, आणि त्यांना अनेक लोकांनी सांगितलं होतं की आपल्याला दृष्टांत किंवा अनुभव किंवा असे आले तर ते लोकांना सांगू नये, कारण ते परत परत होत नाहीत. म्हणून आपण जर सांगितली, त्याची वाच्यता केली, ते 4 जणांपर्यंत गेले तर ते परत आपल्याला होत नाहीत. असं स्वरूपानंदांनी पण त्यांना एकदा सांगितलं होतं की आपल्याला आलेला दृष्टांत, आपल्याला आलेला एखादा अनुभव असेल तर त्याची वाच्यता करू नये. अगदीच तुमच्या समविचारी व्यक्तीजवळ बोलायला हरकत नाही, पण तुला तुला म्हणून सांगतोय असं 10 जणांच्या जवळ सांगू नये, कारण तो वैयक्तिक स्वांत सुखाय असा अनुभव असतो. हा मी माझ्या अनुभवातून सांगतोय असं त्यांना स्वरूपानंदांनी सांगितलं होतं. आपण थोडस असं फ्लॅटबॅक पद्धतीने घेऊया, कारण इतकं भांडार वाचलंय त्यामुळे पुढे काय होतायचं पुढे असा प्रश्न पडलाय, पण तरी सुद्धा जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करते मी. तर मी आता असं म्हणत होते की दोघांचंही मला चरित्र सारखंच वाटलं. आणि मग त्याच्यानंतर तुरुंगात असताना देखील जेव्हा अरविंद तुरुंगात होते तेव्हा त्यांना विवेकानंद असे स्वप्नात आल्यासारखे वाटले, आणि जेव्हा हे तुरुंगात होते तेव्हा त्यांना एक मामा होते यांचे स्वरूपानंदांचे, गोखले म्हणून, तर ते सारखे त्यांच्या समोर यायचे आणि तुला तुला योग कार्य करायचंय, तुला अध्यात्मात शिरायचंय, असा पिंड तुझा आहे, तू ह्यात पडू नको. आणि मग ते काय त्यांना ज्या गोष्टी आवडत होत्या, आता बघा शालेय वयात त्या काळात गीता रहस्याचे उतारे वाचून दाखवले जायचे, गीतेचे अनेक अध्याय मुखोद्गत करून घेतले जायचे, म्हणजे कशा प्रकारची मुलांची धारणा होती बघा. मग त्यांना जे अवगत होतं ना ते ते म्हणायचे, आणि मग आजूबाजूचे सगळे जे त्यांच्या बरोबर असणारे तुरुंगातले अधिकारी, किंवा अधिकारी म्हणण्यापेक्षा त्यांचे मित्र आणि त्यांच्यावरचे अधिकारी पण त्यांना म्हणायचे, काय स्वामीजी, मी त्यांना चुकून तुरुंगात स्वामीच म्हणायला लागले, पण ते तेवढं पुरतं राहिलं. म्हणजे असं दोघांचं तुलनात्मक कार्य असं मला सारखं वाटलं. आणि नंतर संपूर्ण आपलं जीवन पुष्प त्यांनी राष्ट्रासाठीच अर्पण केलं, पण योगाच्या माध्यमातून, अध्यात्माच्या माध्यमातून, आणि कुणाचाही कधीही ह्या दोघांनीही द्वेष केलेला नाही, मनातनं सुद्धा कुणाचाही द्वेष केलेला नाही. हे दोघांच्या मधलं साधर्म्य आहे. म्हणजे त्यांचं पण मला काय माहिती आहे जास्ती, तर साधारणपणे बरेच वर्ष झाली, 50 वर्षापूर्वी अरविंदांच्या आश्रमात जाऊन राहण्याचा योग आला होता 1 महिनाभर. आणि विमल भिडे म्हणून इथे पुण्यामध्येच बनाभिड्यांची पुतणी, तर त्यांच्या आश्रमामध्ये राहण्याचा योग आला होता, आणि त्यांच्याकडे मी यांचं चरित्र बघितलं होतं, पावसच्या स्वरूपानंदांचं, आणि अभंग ज्ञानेश्वरी आणि भावार्थ ज्ञानेश्वरी ह्या दोन्ही गोष्टी तिथे बघितल्या होत्या. मी म्हटलं इथे पण ही उपासना चालते का, तर त्या म्हणल्या उपासना ही वैयक्तिक असते, उपासनेने आपण घडतो, आपलं चरित्र आणि चारित्र्य घडतं, आणि हे आपल्याला सद्ग्रंथ आणि सद्विचारी लोक सांगतात. कारण मला असं वाटायचं की नाही, इथे गेल्यानंतर फक्त अरविंदांचं साहित्य वाचलं पाहिजे. आणि मग तेव्हा त्या म्हणल्या होत्या, अगं ही दोन्ही चरित्र सारखीच आहेत, दोघांचाही आत्मा म्हणजे विचार, आत्मिक विचार एकच आहे, त्यामुळे त्यांचं इथं ते वाचलं तरी सुद्धा चालतं. आणि आपण महाराष्ट्रातले आहोत, आपल्याला जवळचं आहे ते आपण लिहायचं, आणि 5 भाषांमध्ये त्या सगळं लिहायच्या, अरविंदांचं आणखीन स्वरूपानंदांचं, फ्रेंच, जर्मन, इंग्लिश, मराठी आणि हिंदी, असं अरविंदांच्या आश्रमामध्ये 5 भाषांमध्ये स्वरूपानंदांचे विचार एका फलकावरती आणि अरविंदांचे विचार एका फलकावरती असे त्या लिहायच्या. हे मी महिनाभर बघितलं होतं. त्यामुळे तेव्हापासून ओढ लागली होती की अरे हा नाही, यांचं पण वाचलं पाहिजे. पण खरं सांगायचं तर अरविंदांचं वाङ्मय हे पचनी पडायला अवघड आहे, आणि यांचं सोपं वाटतं, पण सोपं वाटतं ना. सह देशपांडे म्हणून एक आत्ताच काही वर्षात 1-2 वर्षापूर्वी निवर्तले, त्यांनी एक ऐवज विचारांचं नावाचं पुस्तक लिहिलंय, फार सुंदर पुस्तक आहे. म्हणजे आपण असं थक्क होतो. त्यांनी एक वाक्य खूप सुंदर लिहिलंय त्याच्यात, की ते असं म्हणतात, अनेक लोकांची चरित्र किंवा अनेक लोक ही आदरणीय असतात, वंदनीय असतात, माननीय असतात, व्यासपीठावरती सगळी विशेषण खरोखरी त्यांना लागू असतात, पण ती अनुकरणीय असतातच असं नाही, कारण ती आपल्याला पेलवत नाही. कारण आपण तसं जाऊ म्हटलं तर आपण विचारदृष्ट्या सुद्धा तो आपल्याला झेपत नाही, मग आचार दृष्टीने आपण कसं बरं जावं. पण स्वरूपानंदांच्या बाबतीत तसं होत नाही. अनेक सांसारिक लोक आपल्या काही व्यथा, दुःख, कारण का बरं जातात, म्हणजे परमेश्वराकडे किंवा साधू पुरुषाकडे सर्वसामान्य माणसं का जातात, तर 4 प्रकारचे लोक जातात, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी.
तर मग कुठल्याही याने पीडित असलेली लोक मला कुठेतरी एक मेंटॉर मिळावा, मला कुठेतरी एक मानसशास्त्रज्ञ मिळावा या भूमिकेतनं त्याच्याकडे गेले. आणि कसं आहे माहितीये का, स्वरूपानंद संपूर्ण अध्यात्म कोरून पेलेले होते, पण वर करणे दाखवायचे नाही. कोणतीही व्यक्ती त्यांच्याकडे गेली, आत येण्यापूर्वीच ते इतकं स्मितहास्य करायचे आणि आपल्या मनात जी शंका असेल ती विचारण्यापूर्वीच सद्ग्रंथांचं भांडार होतं त्यांचं. पावसची खोली म्हणजे पावसच्या खोलीमध्ये आपले जे देसाई बंधू आहेत त्यांचंच तिथे वास्तव्य आहे. त्यांच्या खोलीमध्ये ते जवळजवळ 38 वर्ष एका खोलीतनं बाहेरही कधी आले नाहीत. इतकी साधना त्यांनी प्रखर केली होती. डिंगे नावाचे डॉक्टर होते, आयुर्वेदिक पण होते आणि म्हणजे हे पण त्यांना अवगत होतं MBBS. तर ते म्हणले की नेमकं झालंय तरी काय यांना, हे बघावं तरी. कायम पडलेले असतात, झोपलेले असतात, पण ते बघावं तर तेजपुंज चेहरा दिसतो, झालंय काय यांना. म्हणून त्यांनी सगळी शरीर चिकित्सा त्यांची केली. करू का असं विचारलं. ते म्हणे करा. आणि केल्यानंतर ते म्हणले तुम्हाला स्वामी काहीही झालेलं नाहीये, तुमचा आहार थोडासा वाढवा आणि तुम्ही पुन्हा मध्ये जरा बसा. हे त्यांनी 1969 का 71च्या दरम्यान सांगितलं होतं आणि 1974ला स्वामीजी गेले. पण त्यांचं ते म्हणले की आधी आणि व्याधी ह्या माणसाला जरी असल्या तरी व्याधीवरती आपली जी मनाची संयमित शक्ती असते ती जो म्हणजे ती त्याच्यावरती त्याला काबूत आणू शकते किंवा ते दुःख आपण सहन करू शकतो आणि ते मला जमतं आहे. या शरीराला नंतर काय करायचं आहे हे पण मी सगळं लिहून ठेवलंय. त्यांनी एक मृत्यूपत्र पण लिहिलं होतं बरं का. आता संन्यासाचं मृत्यूपत्र काय असेल, आणि मी गेल्यानंतर 10 वर्षांनी ते उघडावं असं लिहिलं होतं. आणि त्या मृत्यूपत्रामध्ये प्रेमपत्र होतं, 200 कविता होत्या त्याच्यामध्ये. म्हणजे ही अप्रसिद्ध माहिती मुद्दाम मी सांगते अशासाठी की त्या प्रेमपत्रामध्ये सुद्धा म्हणजे आता ते ते वाचताना मला सावरकरांची आठवण झाली की सावरकरांनी तुरुंगामध्ये जे काव्य लिहिलं तर ते काव्य हे इतकं बहारदार होतं. खरं म्हणजे तुरुंगातल्या सारख्या ठिकाणी कमलाकाव्य सुचणं ही गोष्ट तरी किती अवघड आहे बघा. आणि ते कमलाकाव्य त्यांनी लिहिलं. तसंच स्वरूपानंदांनी मृत्यूपत्रामध्ये प्रेमकविता पूर्वायुष्यामध्ये म्हणजे 1930 ते 1934 या कालामध्ये त्यांच्या एका मुलीवरती प्रेम जडलं होते. राय परांजपेंच्या पुस्तकामध्ये आहे. पण ते म्हणाले की द्वंद्व माझ्या मनामध्ये का होतं की एखाद्या मुलीचं आपण आयुष्य म्हणजे आपल्याला तर योगाची आवड आहे. आपण बाबा महाराजांचा अनुग्रह पण घेतलेला आहे, ते सिद्ध पंथातले आहेत, नाथ पंथातले आहेत. मला ह्याची आवड अधिक आहे आणि ह्या संसार सुखामध्ये मी रमणार आहे का, तर तसं मला माझं मूळ भांड वाटत नाहीये, मूळ भाजन माझं तसं वाटत नाहीये. मग तिच्यावरती अन्याय मला करायला नको. म्हणून त्या घरातल्या सगळ्यांना त्याने समजावून सांगितलं आणि ते तिलाही जे लिहिलं मृत्यूपत्र असं लिहिलं त्याच्यावर, पण ते खरं प्रेमपत्र होतं. आणि तो अध्याय तिथेच संपला. त्याच्यानंतर जे अनेक वर्षांनी उघडलं त्याचा उल्लेख राय परांजपेंनी या त्यांच्या चरित्राच्या कथा लिहिताना कथालेखनामध्ये केलेला आहे. मग आता ह्या माणसाने नेमकं म्हणजे केलं काय, त्यांच्याकडे भेटायला गेलेले लोक कोण कोण होती बघा. त्याच्यावरनं त्यांचे ते पुण्यामध्ये जेव्हा शिकण्यासाठी होते 1938 साली पुण्यात जेव्हा शिकायला होते तेव्हा काहीतरी अर्थार्जनाचं साधन असावं. पूर्वी त्यावेळेला पद्धत होती की वार लावून जेवण वगैरे, पण ते त्या स्वाभिमानी व्यक्तीला पसंत नव्हतं. मग ते दत्तवामन पोतदार पुणे विद्यापीठाचे जे पहिले कुलगुरू होते त्यांच्याकडे लेखनिक म्हणून काम करत होते. म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता केवढी असेल, अक्षर म्हणजे पोतदारांनीच 1969 साली त्यांच्यावरती विशेषांक निघाला होता. त्याच्यामधला एक लेख संपूर्ण माझ्या वाचनात आला. तर त्याच्यात त्यांनी असं लिहिलं होतं की इतकं सुंदर अक्षर आणि मोडी लिपीमधलं एका कुठल्या तरी कोल्हापूरच्या पीठामधलं एक ज्ञानेश्वरी आणि मला वाटतं नाथपंथीयांचं एक मोठं काव्य होतं. तर ते तुम्ही लिहा, तुम्ही फक्त शब्दाची आकृती काढा, शब्द जोडायला जाऊ नका. तर त्याने सगळं व्यवस्थित पूर्ण केलं आणि त्याला दिल्यावरती ते छान पडले. अरे यांनी सगळं व्यवस्थित लिहिलं कुठेही आणि अत्यंत मितभाषी, काहीही आवाजाने बोलणार नाहीत. आणि इतकं सुंदर त्यांनी काम केल्यावरती काही वर्षांनी त्यांना परत आठवण झाली की आपल्याला याची आवश्यकता आहे. आणि म्हणून त्याने टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये दूरभाष करून विचारल्यावर ते म्हणले की काही प्रकृतीच्या असे असल्यामुळे ते परत पावसला गेलेले आहेत. मग आता पावसला जाऊन केलं काय त्यांनी परत, इथे त्यांचं
म्हणजे इक्विव्हॅलंट टू BA पर्यंत शिक्षण झालेलं होतं आणि ती अवघड परीक्षा होती त्या काळात टीमवीची. आणि तेव्हा ते नंतर तिथे गेले तर स्वावलंबन आश्रम म्हणून त्यांनी पावसला सुरू केलं होतं. एकूण त्याच्यामध्ये 40 विद्यार्थी होते. स्वावलंबन आश्रम मध्ये त्यांनी केलं काय तर चरखा सुतकताई, त्याच्यानंतर शेती, मुलांना तिथे त्यांनी अथर्वशीर्ष शिकवलं, श्रीसुक्त शिकवलं. नंतर उच्चारणासाठी केवळ धार्मिकता म्हणून नाही, तुमचं उच्चारण अधिक चांगलं झालं पाहिजे आणि काही धार्मिक वेचे वाचून घेत असत, काही इंग्लिश पुस्तकं वाचून घेत असत, असं त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडनं करून घेत असत. पण त्या काळामध्ये शेतीला घरातली मुलं जाणं हा परिपाठच होता, त्यामुळे कधी कधी येत पण नसत, पण तरी ह्याने इच्छा सोडला नाही. एकूण 6 वर्ष त्याने ती शाळा चालवली आणि उत्तम त्याच्यामधले विद्यार्थी घडवले. आणि मग नंतर परत ते म्हणायला लागले की आता माझं काही मन रमत नाहीये इथे, म्हणजे असं त्यांचं आतलं मन सांगत होतं. एकीकडे त्यांची भावार्थ गीता लिहिणं पण चालू होतं, जसं विनोबांनी गीता लिहिली म्हणजे समश्लोकी केली, तसं ह्याने भावार्थ गीता अत्यंत सुंदर आहे. म्हणजे मी ती एका बैठकीत सगळी वाचून काढली. त्याने तिथे लिखर खूप नाहीये, म्हणजे ती हे जसे 2 भाग आहेत ना, पूर्वार्ध उत्तरार्ध अभंग ज्ञानेश्वरीचे, भावार्थ गीता ही माझ्या सगळ्या आध्यात्मिक ग्रंथांच्या विचाराचं मथित आहे, लोणी आहे असं ते म्हणायचे. आणि ते घुसळ विचारांची खूप झाली की आपोआप शब्द उमटतात असं त्यांचं स्वतःच्या बद्दलचं चिंतन होतं. आणि आपल्या ठिकाणी नाही, पण अनेक पूर्वीच्या लोकांना ना डायरी लिहायची सवय असायची. म्हणजे कुणाला भेटलो, कोण भेटायला होतं, काय वाचन झालं, मला वाचनातलं काय आवडलं, हा वेचा आवडला, तर यांच्याकडे म्हणजे सद्ग्रंथांचं भांडारच प्रचंड होतं हो, इतके वाचलेले होते. आणि मग त्यांनी समांतर विचार करायला पण सुरुवात केली होती. तो अवघड आहे जास्ती, कारण मला हे दासबोधातलं हे आवडले आणि त्याचाच परिपाक म्हणून त्यांच्याकडे जे लोक येतील त्यांना ते सांगत असत. एका व्यक्तीने असं म्हटलं होतं, म्हणजे मदाभटच म्हटली की मला माझ्या पत्नीच्या बाबतीत मला समजतंय, मला ज्योतिष पण कळतंय, पण माझ्या पत्नीचा मृत्यूग्रह फार जोरदार आहे, तर तिला तुम्ही काहीतरी आश्वस्त करा असं मला वाटतंय. तर त्यांनी दासबोधातली खूण काढून उघडली, म्हणजे त्यांनी विचारायच्या आधीच हा प्रश्न मदाभटांनी विचारला नव्हता. त्यांनी ग्रंथ समोर केला दासबोधातला आणि त्यातलं मृत्यू निरूपण वाचायला सांगितलं मदाभटांना. आता मृत्यू निरूपण केवढं सुरेख आहे, सुरेख म्हणजे कोणालाच मृत्यूने सोडलेलं नाहीये असा त्याच्यात सगळा आहे. तर ते म्हणले अरे चिंता कशाला करतोस, ती दैवी योजना जी आहे ना ती, त्याच्या पुढे आपण काहीही नाही. आणि त्या पत्नीला काय सांगितलं की तुला भीती वाटली किंवा तुला आश्वस्त हवं असं वाटत असेल तर माझं स्मरण कर आणि सोहमचा जप कर. तो जमला नाही तर रामकृष्ण हरी किंवा कुठलाही तुला जो मंत्र हवाय तो तू म्हण, तू आश्वस्त होशील, तुला भीती वाटणार नाही असं तिला आश्वस्त केलं. आणि त्याचं प्रत्युत्तर ते म्हणले की तिच्या कॅन्सर झाला होता, त्याला खूप पुढच्या स्टेप मध्ये होता, पण त्याचं प्रत्युत्तर म्हणले मला तिच्या कालावधीत आम्ही घाबरायचो पण ती घाबरायची नाही किंवा तिच्या वेदना पण तिच्या दर्शवल्या जायच्या नाही. मी ते म्हणले असं मला वाटलं की हे काय, तर ही स्वामींची कृपा आहे. म्हणजे त्यांनी तिला आश्वस्त केल्यामुळे ती म्हणली की माझ्या पाठीशी ते आहेत ना, म्हणजे मला मरण सुद्धा सुखरूप येईल. सुखरूप मरण हा शब्द तिच्याच तोंडचा आहे. आता मरण कधी सुखरूप येत नाही, कारण त्या जीवाला क्लेश होतातच आणि ते इतरांना बघवत नाही असं आहे. पण तो अनुभव त्यांनी जवळजवळ 20 पानं रंगवून सांगितलंय त्या पुस्तकामध्ये. पण ते म्हणले की ही स्वामींची कृपा. अशा अनेक असंख्य लोकांनी त्यांच्याबद्दलचे लिहिलेले आहेत, ते मदाभटाने त्याच्यामध्ये उद्धृत केलेले आहेत. तर ते खरं सांगायचं नाहीये मला, त्यांची एकूणच काय. आता ह्या ज्या लेखिका आहेत ज्योत्स्ना देवधर, नाही एक मिनिट हा, मृणालिनी जोशी म्हणून ज्या लेखिका आहेत त्या पण अगदी सुंदर सिद्धहस्त लेखिकाच आहेत. तर त्यांनी ध्यानयोगी नावाचं त्यांच्यावरचं पुस्तक लिहिलं होतं आणि ती प्रस्तावना पोद्दाराला लिहायला सांगितली होती. तर म्हणजे तेव्हा पोद्दार होते, तर ते म्हणाले की हे मोठं हा कोण आहे, तर रामकृष्ण गोडबोले. अरे हा माझ्याकडे लेखनिक होता, हा स्वरूपानंद झाला कधी हे मलाच कळलं नाही. आणि प्रस्तावना सुंदर लिहिली त्यांनी. आणि मग नंतर ते म्हणाले मला यांच्या भेटीला जायचंय, इच्छा आहे. मग असं कळता क्षणी स्वरूपानंदनेच पत्र लिहिलं तेव्हा पोद्दारांना की तुम्ही ह्या भागात रत्नागिरीमध्ये कॉलेजमध्ये येणार आहात, तर छोटी गाडी
आमचे देसाई तुमच्यासाठी व्यवस्था करतील, माझ्याकडे या, तुम्ही आलात तर मलाच आनंद होईल. म्हणजे असा बघा, म्हणजे शिष्यात इच्छित पराजय असं म्हणतो. तर तो अंत्य म्हणले की हा 16 आणि अस्सल संत आहे, आतापर्यंत मी असा माणूस कधीही बघितलेला नाही. कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश नाही, कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही, कुठल्याही प्रकारचं मी तू पण नाही, मी एवढं केलंय याचा दावा नाही. हे असं असणं हे मी आतापर्यंत कधीही कुठेही बघितलेलं नाही असं त्याने म्हणावं. म्हणजे इतकं त्यांच्याबद्दल त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना म्हणजे ज्योत्स्नाधरांना असं भरूनच पावलं. ते ध्यानयोगी पुस्तक पण अवश्य वाचा, आवर्जून वाचा. आपण हातात घेतल्यानंतर ते आपण सोडूच शकत नाही. तसंच मदाभट्टांचं पुस्तक जे आहे ना, तर ते त्याचं आता क्रमशः वाचन मला वाटतं युट्यूबवर कोणीतरी करत आहे. तर ते पण कसं आहे सांगू का, ऐकणं आणि पुस्तक वाचताना आपण त्या पानावरती थबकणं, त्याच्यावरती रेंगाळणं, त्याच्यामध्ये आपण अनुभव घेणं हा जास्ती महत्वाचा असतो. तो मी आता 4-8 दिवसात या निमित्तानं अनुभवला की जणू काय आपण तिथेच आहोत, पावसलाच आहोत. पावसला जाण्याचा योग एक 28 वर्षांपूर्वी ज्ञानप्रबोधिनीमधल्या मुलांना घेऊन शिबिरासाठी गेलो होतो आम्ही. तर तिथे 4 दिवस शिबिराला होतो आणि मुलं म्हणाली खाली ध्यान मंदिरात जाऊन बसायचं का. तर बाबा देसाई तिथे होते, त्यांचे चिरंजीव म्हणाले की जायला हरकत नाही, पण मरकटासारख्या माकडे चेष्टा करायच्या नाही. तुम्ही 8वी इयत्तेची मुलं आहात, त्यामुळे इथे शांतपणेच बसायचं. तुम्ही तासभर बसा, 5 मिनिटं बसा, 10 मिनिटं बसा, पण शांत बसा. आता हे कसं जमणार. मग मला मुलं म्हणली तुम्ही बसून दाखवा आम्हाला 10 मिनिटं. मग आम्ही बसतो. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही बाहेर बसा, पाहिजे तर खाली जाऊन बसते मी. म्हणून आम्ही बसलो आणि हीच प्रार्थना मी म्हटल्यानंतर 2-4 मुलांच्या डोळ्यात पाणी यायला लागलं अक्षरशः. मी म्हटलं अरे काय झालं, आवडलं नाही का म्हटलेलं. नाही म्हणे, काय पण काय आहे हे, कुणाचं आहे. मी म्हटलं आपण जिथे आलोय ना त्यांनी ही वरप्रार्थना देवाकडे मागितली. म्हणजे असे अनुभव, खरं म्हणजे ह्याच्यात काही चमत्कार वगैरे नाहीये. पण 8वीच्या वयोगटातल्या मुलांना असं वाटणं, हे मला त्यावेळेला खूप असं वाटलं की अरे आपलं ह्या पोरांना आणून चूक नाही ना केली आपण. तर देसाई बाहेर म्हणले अजिबात चूक केली नाही, हा वयोगट योग्य आहे. आणि स्वावलंबन शिबिरामध्ये स्वामींनी पण हाच प्रकार केला होता. तेव्हा 150 मुलं होती, तुमच्यासमोर फक्त 40 मुलं आहेत. म्हणजे तुम्ही योग्य मार्गावरती आहात. म्हणजे अशा प्रकारे पण काही काही आठवत गेलं भूतकाळातलं पण. तर त्या निमित्तानं त्यांच्या जे काम काय आहे ते पण आपण थोडंसं आता बघणार आहोत. आता त्यांच्या जन्माच्या आधीची गोष्ट तुम्हाला कोणाला वाचत असेल तर माहिती पण असेल. म्हणजे त्यांचे आजोबा जे होते, तर घरामध्ये मोठं कुटुंब होतं आणि आजी जी होती ती लहान होती. म्हणजे वय लहान असल्यामुळे घरात मोठं कुटुंब, सगळे बाहेर गेलेले. आणि त्यावेळेला लहान मुलाला किंचित आफूचा वळसा घालून झोपायला देण्याची पद्धत होती. आणि ही अगदी आजी त्यांच्या अगदी 16-18 वर्षाची पण नसेल, 16 वर्षाचीच होती. आणि तिने सासूबाईंना विचारलं की सासूबाई किती वळसा देऊ. त्या म्हणले दे 2 ते 3 वळसे. आणि 2 ते 3 नाही, तिने 5 वळसे घातले आणि त्या मुलाला दिले. आणि मग तो मुलगा अहो गेला की. आणि मग नंतर सगळ्यांची बोलणी बसली आणि ती इतकी घाबरली. आणि घाबरली म्हणण्यापेक्षा ती म्हणली माझ्यामुळे हा गेलेला आहे, म्हणजे पुतणे तिचा. तर मग सगळ्यांचे बोल बसायला लागले. म्हणून ती घर सोडून नृसिंहवाडीमध्ये येऊन राहिली, नरसोबाच्या वाडीमध्ये येऊन राहिली. आणि 24 वर्ष 19 वर्ष तिने तिथे दत्ताचा जप केला. मधुकरी मागून, दीक्षा मागून जेवली. तिथेच एका स्वामींचा अनुग्रह घेतला. आणि असंच काल तोपर्यंत इकडे ह्याच्या आजोबांनी दुसरं लग्न पण केलं होतं, पण त्यांना काही मुलबाळ झालेलं नव्हतं. आणि मग एकदा ते म्हणाले की आपण नरसोबाच्या वाडीला जाऊयात, आपल्या घरात पूर्वी दत्त परंपरा होती. आणि मग ते गेले. तर हिला बघितल्यावर त्यांनी म्हटलं अरे ही आपली बायको आणि ही इथे कशी काय. ते लांबून बघत होती ती सगळी दिनचर्या काय चाललंय काय. आणि मग त्यांनी विचारलं की तू इथे कशी. तर ती म्हणली मी माझ्या गुरूंना जाऊन विचारते की असं असं हे आले, त्यांच्याशी मी बोलू का. मी इतकी सात्विक आहे, पण माझ्याकडनं जे घडलंय त्यात प्रायश्चित्त घेतल्याशिवाय मी काही घरी परत येणार नाही. मग ते गुरूंकडे गेले आणि त्यांनी सांगितलं असं असं झाल्यामुळे मी लग्न पण केलेलं आहे, पण मला काही संतान झालेलं नाही, तर मी हिला परत घेऊन जाऊ का. तर ते म्हणले खुशाल जा, तुमच्या घरामध्ये होणारा जो मुलगा आहे तो अनेक पिढ्यांचा कल्याण करणारा आहे आणि अनेक लोकांना सन्मार्गाला लावणारा आहे. आणि मग ती परत आली. आणि त्याच्या पुढे ह्यांना एकूण या आजीला जो मुलगा लागतो सदाशिव आणि श्रीकृष्ण, तर दुसरे जे आहेत त्यांचे हे चिरंजीव.
आणि मग त्या चिरंजीव ते आणि मग त्यांचे अशा पद्धतीने हा थोडासा इतिहास आहे. म्हणजे कसं आहे की आपल्या आधीच्या पिढीमध्ये पण काहीतरी पुण्यार्जन झालेलं असेल तर ते पुढच्या पिढीला लागू पडतं. म्हणजे हे फार टोकाचं सांगितलं असंही असेल, पण आपण घरात काही चांगल्या गोष्टी करत असू तर ते मुलाबाळांना समजतात. म्हणजे ते धार्मिकच असायला पाहिजेत असं नाही, पण स्वच्छतेच्या सवयी असतील किंवा काही अगदी मी म्हणते की पेपर मधला अग्रलेख वाचून त्याच्यावरती चर्चा करणं असेल, हे जर घरामध्ये घडत असेल तर त्या मुलाला सारासार विचार करता येतो, अन्यथा येत नाही. म्हणजे हे ते म्हणले की ही माझ्याकडची आमच्याकडे असलेले हे पुण्याचा साठा होता, असं स्वामींनी एके ठिकाणी एका त्यांच्या अनुभूतीला सांगताना सांगितले की मी अशा घरामध्ये जन्मलेलो आहे. आणि लहानपणी पूर्वी खेळताना तर प्रचंड ऊर्जा शक्ती मुलांच्या मध्ये असायची, त्याच्याकडे नेतृत्व गुण पण जात्याच होतं आणि खूप भरपूर खेळायचे ते, आणि अनेक अनेक श्लोक पाठ करायचे एकत्र मिळून, तर ते होतच. आणि 1921 म्हणजे ह्या सगळं झाल्यानंतर 1900 म्हणजे 15/12/1903 हा त्यांचा जन्मदिवस म्हणजे आपण म्हणतो त्याला. आणि 15 डिसेंबर 1903, तर 15 ऑगस्ट ही पण परत दोघांची एकच आहे बघा. 15/12/1903 ला यांचा जन्म झाला आणि 15 ऑगस्टला अरविंदांचा निधन झाले. म्हणजे हे साम्य आणि भेद मला थोडेसे जाणवले म्हणून मी ते व्यक्त करते. आता हे संत पण होते, योगी पण होते, सामान्य कर्मठ होते स्वतः, पण कर्मकांडाचं बडेजाव करणारे नव्हते, कोणावरही लादणारे नव्हते. आणखी एक सांगते, त्यांच्या पश्चात त्यांनी लिहून ठेवलं होतं की माझं कुठे समाधी असावी, काय करावं, कशा प्रकारे करावं. आणि ते झाल्यानंतर त्या काळामध्ये सुद्धा हे कुठे नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळणारे होते किंवा हे संन्यासी चतुर्थ प्रतिज्ञान ब्रह्मचर्य कुठे, यांची समाधी का करावी. तर त्याला म्हणजे शंकराचार्यांच्या पीठातल्या एका आचार्याने सांगितलं की हा नाथपंथीयातला असल्यामुळे याला आणि ह्याचं आयुष्य संपूर्ण लोकसेवेसाठी आणि सत्कर्मात गेल्यामुळे याला याची समाधी बांधणं हे ग्राह्य आहे. असं पण जेव्हा निर्वाळा मिळाला तेव्हा लोक शांत बसली होती. आता यांचं हे मदाभट सांगतात की नगरमध्ये एका वडाच्या झाडाखाली 109 वर्षाचा एक वृद्ध पुरुष आणि नग्न पुरुष जो नाथपंथीय होता तो यांना भेटला म्हणजे त्यांना माहिती होतं कुठे आहे ते त्यांच्या दर्शनासाठी गेले होते. तर ते म्हणाले इधर क्या कर रहा है, पावस में जा, बम्बन तेरा राह देख रहा है. आणि ते आश्चर्यच वाटले त्यांना, कारण त्यांनी रस्त्यात येताना फक्त एक छोटासा फोटो कुठेतरी बघितला होता, पावस रूपानंद स्वामी, आणि येताना तो असं कसं काय म्हणाला, हे आश्चर्यच आहे म्हणले. आणि मग त्याच्यानंतर ते 1962-63 साली मदाभट जे गेले ते अखेरपर्यंत म्हणजे 1974 मध्ये स्वामी जाईपर्यंत ते दर 2 महिन्यांनी त्यांची पंढरीच्या वारीसारखी, पंढरीची वारी किमान वर्षांतरी असते, दर 2 महिन्यांनी ते जायचे. असे तेच एकटे नाही, असे असंख्य लोक त्यांच्याकडे जाणारे आहेत. तसं आम्ही मगाशी म्हटलं ना त्या मृणालिनी जोशी, तर त्यांनी त्या एकदाच त्यांची फक्त गाठभेट झाली होती बरं का, पण त्यांनी मृणालिनींनी म्हणजे 12 नियम असे तयार केले होते. ते कुठले 12 नियम होते ते स्वामींनीच लिहून पाठवले होते त्यांच्याकडे, आणि ते कुठले होते ते पण आपल्याला अगदी बघण्यासारखे आहेत. म्हणजे ते काय म्हणायचे बघा की एका भागामध्ये त्यांनी मृणालिनीला लिहिलं होतं, म्हणजे पत्रात लिहिलं होतं, ते आपल्याला सगळ्यांना लागू पडतं. त्यांनी पहिलं असं वाक्य असं लिहिलं होतं की भावना आणि विवेकबुद्धी यांचा समन्वय साधावा. हे खूप अवघड काम असतं, भावना आणि विवेकबुद्धी यांचा समन्वय साधावा. आणि मग उदाहरणं दिली होती त्याला बरीचशी. तसंच हळवं मन हे विवेकाने आवरावं. किती पण पुरुष किंवा स्त्रिया या हळव्या असतात, हळवेपणा हा विवेकाने आवरावा. आणखीन पुढचं वाक्य असं लिहिलं होतं की वैराग्याला विवेकाची जोड द्यावी. आणि हे नुसतं विधान केलं आणि त्याला एखाद्या सद्ग्रंथाचं, सत्पुरुषाचं किंवा आपल्या आयुष्याचं उदाहरण देऊन त्यांना समजावून सांगितलं होतं. आणखीन पुढचं, कळतं पण वळत नाही अशा जेव्हा होतं माणसाचं, तेव्हा आपण परमेश्वराची तुमची त्याच्यावर श्रद्धा नसेल तर एखाद्या अज्ञात शक्तीची करुणा भाकावी, हे त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं. त्याच्यानंतर एखाद्या सद्ग्रंथाचं वाचन का करावं, केवळ पारायण म्हणत नाही तर परायण बुद्धीने आपल्या आनंदासाठी करावं, आपल्या आत्मिक आनंदासाठी करावं, हे त्याच्यात लिहिलं होतं त्यांनी. आणि वयाच्या 60-65 वर्षांनंतर म्हणतात की
हे एवढं सगळं त्यांनी लिहिलं आणि हे मला असं आकलन झालं आणि त्याच्यानंतर मी सुधारत गेली. मी अनेक चांगल्या गोष्टी लिहिल्या, म्हणजे सद्ग्रंथ अनेकांच्या आयुष्यावर लिहिलं, पण ह्या गोष्टी इतक्या बारकाईने त्यांनी सांगितल्या, इतक्या आपुलकीने सांगितल्या की त्या मी आत्मसात करत गेले. आणखीन असं म्हटलं होतं त्याने की अध्ययनासाठी घेतलेल्या अध्यायाचं प्रथम वाचन करावं. मग आता अध्यायाचं प्रथम वाचन करावं, तसंच मुलांच्या बाबतीत असं ठरलं, विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर जे शाळेत शिकवणार आहेत किंवा जे कॉलेजमध्ये शिकवणार आहेत त्याचं पूर्व वाचन आपण करावं, म्हणजे तो विषय अधिक सुलभ होतो. हे त्यांचे शब्द आहेत, माझे नाहीत. म्हणजे प्रत्येक माणसाने पूर्वतयारी, अगदी त्यांनी साधी गोष्ट लिहिली, स्वयंपाकाची पूर्वतयारी सुद्धा मनामध्ये असणं हे गृहिणीचं कर्तव्य दक्षतेचं उदाहरण आहे. हे त्याच्यात त्यांनी नमूद केलं होतं. आणि त्या म्हणल्या त्याच्यावरनं मग माणसाने कसं वागावं, कसं जगावं, म्हणून मी विचारात लिहिलं होतं की त्यांचे विचार, म्हणजे विचार काय काय आहेत. तर आणखीन जरूर तेव्हा त्याने असं म्हटलं होतं की जरूर तेव्हा तुम्हाला एखादं पुस्तक वाचलं तुम्ही आणि जरूर तेव्हा त्यातले अनेक संदर्भ बघायचे असतील तर त्या अनेक समांतर विचारांशी समांतर असणाऱ्या गोष्टींचं तुम्ही वाचन करावं. आणि आता आत्मदर्शनामध्ये सर्वच साधनं सफल होतात. आता आत्मदर्शन म्हणजे काय, त्याच्यात त्यांनी असं लिहिलं होतं की एक नऊ भक्ती आहेत. याचं विवेचन दासबोधात पण सुंदर केलंय समर्थाने की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. आत्मनिवेदन म्हणजे आपण आपली स्वतःला कबुली देणं, स्वतःला कबूल करणं की हे मी आज चांगलं केलेलं आहे, हे माझ्याकडनं चुकलंय, कारण माणूस असल्यानंतर चुकतोच. तर त्या आत्मदर्शन म्हणजे स्वतःला दर्पणामध्ये बघणं, म्हणजे आपल्या चुका आपण कबूल करून त्या परत न करणं, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि किती सोप्या पद्धतीने सांगितलं होतं बघा त्यांनी. आणखीन त्याने अमृतानुभव आणि चांगदेव 65 हे पण वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचावं याचा अभ्यास केला होता. आणि परिपाठ म्हणजे काय, तर एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणं म्हणजे परिपाठ नाही, तर एखादी गोष्ट परत परत करत असताना समजून करायची आणि समजून केल्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा करायची. हे कुठल्याही स्तरावरती, कुठल्याही वयोगटावरती माणसाला जमू शकतं, पण त्याच्यासाठी साधना पाहिजे, म्हणजेच प्रयत्न पाहिजेत. प्रयत्नाला चिकाटी पाहिजे आणि धाडस पाहिजे. ह्याच गोष्टी माणसाकडे कमी पडतात आणि म्हणून तो कुठेतरी अपयशी होतो. आणि त्यांच्या स्वतःच्या वाचण्यामध्ये एकनाथी भागवत होतं, दासबोध होता, गाथा होती, नंतर नवनाथाची पोथी होती, आणि त्या सगळ्याचं मंथन करून ते स्वतःचा विचार मांडायचे. एवढंच नाही तर ते ज्या खोलीमध्ये 38 वर्ष राहिलेले होते त्या खोलीमध्ये सुद्धा वरच्या बाजूला रामकृष्णांचा फोटो होता. यांचं पण नाव काय, रामकृष्ण गोडबोले. तर रामकृष्णांचा, परमहंसांचा फोटो होता, विवेकानंदांचा होता आणि जयकृष्ण मूर्तींचा होता. तर त्याला त्याने असं एका भक्ताने विचारलं होतं की हे तिघच का, तर ते म्हणाले रामकृष्ण ह्या सगळ्या धर्मांचा अभ्यास करून त्यांनी तत्वचिंतन मांडलेलं आहे आणि एक अत्यंत अलौकिक बुद्धिमत्तेचा शिष्य त्यांच्याकडनं घडलेला आहे. आणि जयकृष्ण मूर्ती हे अजून पुढच्या काळामध्ये जे आपल्या परेच्या बुद्धीच्याही पलीकडे आहे ते तत्वज्ञान सहजपणे मांडणारे अशी व्यक्ती होती, म्हणून ह्या तीन माझ्या समोर आहेत असं. आणि बोलताना पण अत्यंत मार्दवता, अतिशय रुजुता, अतिशय सभ्यपणे बोलायचे. ते मराठवाड्यामधले एक अत्यंत तार्किक बुद्धीचा एक प्रोफेसर त्यांच्याकडे आला होता मित्राच्या आग्रहावरनं. मित्र म्हणाले चल रे, त्यांच्याकडे बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला प्रसन्न वाटतं. तो म्हणाला की प्रत्येक काहीतरी संत हे करा ते करा सांगत असतो, मला ते काही जमणार नाही, मी काही ऐकणार नाही, मी बहिऱ्यासारखं राहणार तिथे. तर हे काही त्यांच्यासमोर बोलणं झालेलं नव्हतं स्वामींच्या समोर. ते दोघे गेले, आतमध्ये गेल्यानंतर अगदी हळू आवाजात शेजाऱ्या आधीच्या भक्ताशी ते काहीतरी बोलत होते. आणि मग हे प्रोफेसर महाशय म्हणाले की जरा मोठ्यांनी बोला हो, मला कळत नाहीये. तर ते म्हणाले तुम्ही बहिरे आणि मी मुका, म्हणजे त्यांची समर्पक बुद्धिस्वा कशी होती बघा. आणि त्यांना असं वाटलं की हे आपलं बोलणं तर बाहेर झालंय, यांना कसं कळलं. पण त्यांना ज्या आपण म्हणतो ना काही सिद्धी माणसाला प्राप्त होतात, त्या साधनेमधनं प्राप्त झालेल्या असल्या तरी ते त्याचा म्हणजे दर्शन देत नसत, करत नसत, वापर करत नसत, पण लोकांना नकळतपणे समजत असे की आपल्या मनामधले विचार यांना कसे समजले. तसंच देसाईंच्या घरामध्ये त्यांचा वावर अनेक वर्ष होता, पण आपण ओझं बनून राहू नये म्हणून गेल्या त्यांनी असं सांगितलं होतं की तुमच्या घरातली पूजा म्हणजे इथल्या देवांची पूजा मी करेल
आणि पूजा हा माझा आनंदाचा भाग आहे. षोडशोपचारे पूजा आणि त्याच्याबरोबर माझं जे पठण होईल त्याने मलाच आनंद मिळणार आहे. त्यामुळे लोकांना खूप बरं वाटलं. आणि मग त्यावेळेला ते करत असताना त्यांच्या घरातल्या ज्या बायका होत्या त्या म्हणाल्या, अहो आम्हाला गीता पण म्हणायची आहे पण आम्हाला जमतच नाही, काय करायचं? मग त्यांनी त्यातले गीतेतले निवडक 18 श्लोक काढले. संपूर्ण प्रत्येक अध्यायातला एक एक श्लोक काढला, 18 श्लोक काढले आणि ते तेवढे तरी रोज म्हणत जा. आणि ते नाही जमले तर त्याच्यावरती अभंगाथ्यामधले मी जे विवरण केले ते तरी म्हणत जा. तेही जमलं नाही तर नित्योपासनेमधले मी ज्या 105 ओव्या नित्योपासनेसाठी काढल्या त्या तरी म्हणत द्या. त्याही जमल्या नाही तर निदान वरप्रार्थना आता सुरुवातीला आपण म्हटली त्या तरी म्हणत जा. तेही जमलं नाही तर नवरत्न हार म्हणून त्यांनी एक सुंदर ओव्या केल्या होत्या की आपल्या महाराजांना म्हणजे त्यांनी जे गुरु केले होते त्यांना देण्यासाठी त्यांनी नवरत्न हार म्हणून तयार केला होता. तो ते तरी म्हणा. तेही जमलं नाही. बघा किती सोपं सोपं करत आणलंय त्यांनी. कारण त्यांचं असं ग्रंथामध्ये एका असा उल्लेख आहे की अत्यंत सामान्य माणसाला सुद्धा गेल्यानंतर आपला काही त्याच्यात फायदा झाला नाही तरी परत ते ठिकाण बघण्याची इच्छा निर्माण व्हावी. तेही जमलं नाही तरी ते परत विचार तिथले आचार आपल्याला जमतायत का असं बघावं इतकी सहजता त्या माणसाच्या ठिकाणी आहे. त्याचं तो ज्ञानी पण आहे आणि अजिबात गर्व नाही. म्हणजे 16व्या अध्यायामध्ये जी 26 लक्षणं दिलेली आहेत ना ती 26 लक्षणे सत्पुरुषाच्या ठिकाणी तंतोतंत होती. सातोळेकरांनी त्यांच्या त्या परमार्थ बोधिनीमध्ये या 26 लक्षणांचं जवळजवळ 45 पानं वर्णन केलेलं आहे. आणि ते वर्णन वाचून काढलं मी आणि मग यांच्याकडे बघितलं. मी म्हणलं अरे बाप रे की एकेकाचं काय म्हणजे असं आपण थक्कच होतो. एक एक गुण जरी आपण आयुष्यभर आपल्या अंगी पुरवायचं म्हटलं ना तरी आपण आपलं आयुष्य कमी पडतं. कारण मी म्हटलं ना आपण अनुकरण करायचं कोणाचं म्हटलं तर ते आपल्याला जमत नाही. ते तो शिवाजी जन्म देत दुसऱ्याच्या घरात असं आपण का म्हणतो? हा विनोदाचा भाग नाहीये असं आपण का म्हणतो? तर ती तारेवरची कसरत असते. जमण्यासारखं नसतं की हे तलेनं व्रत आहे आम्ही अंधतेने. सावरकर म्हणतात तशापैकी आहे. मग हे मला जमेल का, मला झेपेल का, मला पचेल का, मला रुचेल का? म्हणजे 3 जे गुण आहेत ना सत्व रज आणि तम ते प्रत्येकाच्या ठिकाणी असतात. आणि ह्या सगळ्या त्रिगुणांना स्वामींनी फार त्याचं नवनीतच बनवून टाकलं होतं. म्हणजे तुम्ही मला सांगा आदल्या दिवशी ते ज्या दिवशी गेले त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा ते स्मितहास्य करून लोकांशी म्हणजे अंथरुणावर होते पण स्मितहास्य हाच त्यांचा आशीर्वाद. त्याने हात उंचावला तर आपल्याला आश्वस्त करतील ही लोकांची मनातली मानसिकता ही अजूनही खुणावते. आणि ग्रंथरूपाने म्हणजे ज्ञानेश्वरी ही कशी वाङ्मयीन मूर्ती आहे तशी मी माझ्या ग्रंथांमध्ये तुम्हाला समजेल. अजूनही कुठे गेलं ना आणि तिथे गेलं ना आणि उघडून बघितलं ना तर लोक म्हणतात की अरे आम्हाला जी शंका होती ना ती त्याच्यात मिळालं आम्हाला उत्तर. म्हणजे हे मानसिकही असू शकतं असं नाही. तर वाचता वाचता अरे हा यांना असं म्हणायचंय ते माझं उत्तर इथे मिळून गेलं. आणि इतकं अफाट ज्ञान आणि ते ज्ञान असूनही ज्ञानामध्ये काही माणसं ज्ञानी असतात पण गर्वाने युक्त असतात, आढ्य असतात म्हणजे संपन्न असतात. काही म्हणते मी सगळीच असतात असं नाही पण यांच्या बाबतीमध्ये गुरुचा आशीर्वाद होता. आणि गुरुचा आशीर्वाद नसेल तरी सुद्धा विनम्रता ही घरातनच आलेली होती. काही वेळेला बघा हे घरात शिकवलंय का असं शाळेत ऐकावं लागतं आणि घरात म्हणतात हे शाळेत शिकलात का असं मुलांची कात्रीत सापडतात. पण पूर्वीचा काळ असा लक्षात घेतला तर ही पिढी इतकी समृद्ध होती की त्यांना स्वतः उपजत ज्ञान असल्यामुळे आणि इतरांचं कडचंही अनेक गोष्टी आपल्याला नकळतपणे सहज मिळाल्यामुळे आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही हे पण त्यांना नक्की समजत होतं. आता आणखीन 2-3 गोष्टी सांगते आणि आपण पुढे पण बघायचंय आपल्याला. आता ते म्हणतात की इष्टदेवतेला आपण इष्टदेवता म्हणजे काय तर कुलदेवता असते आणि प्रत्येकाच्या मनामध्ये पण एखाद्या देवतेविषयी अधिक आपुलकी असते किंवा आपलेपणा असतो किंवा जवळचं वाटतं. आता उदाहरणार्थ सांगते आपण ज्या देवाला रोज जात असू तो जवळचा असतो. खरं म्हणजे ते आपलं मान्यवरती कसं आहे. स्वामी म्हणतात की सगुण उपासनेकडून तुम्ही निर्गुण उपासनेकडे गेलं पाहिजे. निर्गुणाचा आधार आपल्याला पक्का धरता येत नाही म्हणून सगुण उपासना आहे.
पण अगदी सांगते की माझ्या घराजवळ तो दक्षिणमुखी मारुती आहे, रोज आम्ही त्याला नमस्कार करतो. मग दुसरीकडे कुठे गेलो तरी तोच आहे, पण त्याच्याकडे बघितल्यानंतर हा आता आपण आपल्या मारुतीला नमस्कार केला असं जे वाटतं. तर ते म्हणायचे की ते आपले पण जे आहे ना ते समष्टी आणि व्यष्टी ह्या ज्या तत्वज्ञानाच्या संकल्पना आहेत तर त्या माणसाला रुजवायला वेळ लागतो. म्हणून तो आपलेपणा हा संपूर्ण लोकांशी आपल्याला साधता आला पाहिजे. म्हणजे भूतदया असं म्हटलंय ना, तर भूतदया हे एकनाथांचं उदाहरण फक्त लोकांना सांगण्यासाठी नाहीये. ते म्हणाले की आपल्यातल्या घास आपण भुकेला देऊ शकतो का, हा विचार प्रत्येकाने मनात केला. तुम्ही गडावरती गेला असाल तर अजूनही बघा 12च्या सुमारास बाहेर येतात ते रामदासी आणि अजून कोणी आहे का म्हणून विचारतात आणि असेल तर आत घेतात त्यांचे, कारण ठराविक लोक झाले की दरवाजा बंद करतात आणि मग प्रसाद वाटप सुरू होतो. पण अजून कोणी आहे का, असलं तर या म्हणून आज बोलावतात. म्हणजे आपल्या घरामध्ये आलेल्यांना आपण पाहुणचार म्हणण्यापेक्षा सुद्धा आचार धर्म म्हणून आपण आपुलकीने विचारतो का. ही आपुलकी ते म्हणतात की दिसत नाही. मग इष्टदेवतेला आपण कुणीही असो तो भक्तीनं नैवेद्य दाखवावा. त्या नैवेद्याची त्यांनी संकल्पना पण फार छान सांगितली. नी अधिक विद म्हणजे हे तुला समर्पण केलंय, तुला समर्पण केले, आता ते मला नको आहे ते समर्पण केले आणि मग ते इतरांना, म्हणून आपण म्हणतो प्रसाद जेवढा इतरांना आपण पोचवू तेवढा अधिक चांगला, तो आपणच भक्षण करावा असं नाही. आणखीन आपलं मूळचं रूप काय आहे तर तो म्हणजे मी आहे. कोहम, शंकराचार्य म्हणतात ना कोहम सहा अहम, म्हणून घंटा नाद हा कोहम म्हणून आत गेल्यावर घंटा वाजवायची असते आणि बाहेर पडताना सहा अहम असा नाद घेत परत जायचं असतं. हे पण त्याच्यातनं नाथपंथीयांच्या मधनं त्यांनी सांगितलेलं आहे. आता सोहम म्हणजे काय तर आत्मा म्हणजे मी. खरं म्हणजे हे कळण्यासारखं नाही सामान्य माणसाला तर अजिबातच नाही. तरी सुद्धा उपनिषद म्हणतात की आत्मा द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. जी गोष्ट कळतच नाही तिचा काय इतका विचार करायचा, तर ती आहे. मग आता आत्मा आणि डीएनए वरती सुद्धा संशोधन चालू आहे. मग ते काय आहे तर आत्मा म्हणजे तत्व, आत्मतत्व म्हणजे एखादं खूप मोठं ब्रह्म म्हणजे काय तर व्यापक गोष्ट. मग आत्मा म्हणजे काय तर तुमच्यामध्ये जो विचार आहे, माझ्यामध्ये जो विचार आहे, तुमच्यामध्ये जे चैतन्य आहे, माझ्यामध्ये जे चैतन्य आहे ते सर्वांठायी आहे. हा अनुभव त्यांनी जवळजवळ 152 ओव्यांमधनं अप्रतिम मांडलेला आहे. आणि समुद्राच्या लाटा गाज कशी येते ना तशा, मी तुम्हाला खोटं वाटेल पण पूर्वार्ध मी अक्षरशः रात्री 12 ते दुपारी दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत सगळा असा छान वाचून काढला आणि तो आनंद मला मिळाला. इतकं सुंदर वाटलं. मी म्हटलं ह्या निमित्ताने आपलं स्वामी तुम्ही माझ्याकडनं हे वाचून घेतलं म्हणजे अर्थात इतरांना कोणाला त्रास होणार नाही अशाच पद्धतीने वाचलं. नाहीतर आपण राहतो त्या सदनिकेत इतरांना कोणाला त्रास झाला तर सगळे येतील की नाही. पण हा जो एक वाचनाचा आनंद आहे ना तो सुद्धा अत्यंत अवर्णनीय आहे. काही गोष्टी आपल्याला शब्दात व्यक्त करताच येत नाहीत. पण तरी सुद्धा त्यांनी, आता बघा त्यांनी काय म्हटलंय, सवड असल्यास बरोबर का, सवड असल्यास नाही सवड काढून दिवसातून 2 वेळा सकाळ आणि संध्याकाळ किमान 2 मिनिटं ध्यान करावं. म्हणजेच कुठलीही सहजासनामध्ये मुद्रा करून तुम्ही परमेश्वराच्या ह्याचं ध्यान करावं, विचार करावा. म्हणजेच तुमच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा. सोहम साधना, श्वासावरती लक्ष केंद्रित करा, हे त्यांचं सांगणं होतं. आणि ते दाखवायचे करून ना, त्यात वर्णन आहे तर लोहाराचा भाता कसा असतो ना तसा त्यांच्या श्वासाचा आवाज व्हायचा. लोक म्हणायचे अरे हे हंतरुणाला खेळले आणि हा असा भात्यासारखा एवढा आवाज येतो कुठं. ती परमेश्वरी शक्ती माझ्याकडनं करून घेते असं म्हणायचे ते. आणखीन दृष्टांत आणि चमत्कार सांगावेत का असं एकदा भट्टाने त्यांना म्हटलं. मी लागोपाठ 3 दिवस एकच दृष्टांत झाला म्हणून तो ओळखीच्या साधकांना सांगितलं हवी असं त्याने म्हटल्यावरती ते पटकन म्हटले की काही चमत्कार झाला तो सांगू नये दुसऱ्याला, जरी अळकेपणे सांगितला तरी पुन्हा होणार नाही. म्हणून एखादा चमत्कार किंवा दृष्टांत आपण अळकेपणे म्हणजे अगदी नाही न राहून सांगितला तर तो परत होत नाही असं त्यांनी सांगितले. नंतर आता आणखीन एक लोकांना अशी आपल्याकडनं एखादा, आपण मुद्दाम कुणाला मारायला जात नाही, पण देवळेकर नावाचे एक त्यांचे अनुभवित होते.
ते अतिशय प्रामाणिक, अत्यंत विनम्र आणि अतिशय भोळे होते. त्यांच्याकडे एक ड्यूक नावाचा कुत्रा होता आणि तो स्वामींच्या फोटोजवळ नेहमी बसायचा आणि चर्चा चालायची. तर एकदा त्या ड्यूकला कोल्हा चावला बाहेर रानात गेलेला असताना आणि तो पिसाळला. कुत्रा पिसाळल्यावरती बाहेरच्या काही कुत्र्याला चावला, घरातल्या गोठ्यातल्या गाईला चावला आणि तो कुत्रा तर गेला आणि गाय पण गेली आणि ह्यांना काही चैन पडेना देवळेकरांना. ते 8 दिवस काय, दर 8 दिवसांनी जायला रत्नागिरीवरून पावसला. 2 दिवसांनी स्वामींच्याकडे गेले आणि ते आज शिरण्यापूर्वीच स्वामी म्हणाले, अरे शास्त्राने गाय मेली, तू जास्त चिंता करू नको. ते अवाकच झाले. शास्त्राने गेली म्हणजे तू मारली नाहीस, तू मुद्दाम मारली नाहीस. पिसाळ म्हणजे त्याने काय सांगितलं की तो तिचा जन्म होऊन ती आता मनुष्य जन्मात आली आहे, तू जास्त चिंता करू नको. म्हणजे नाहीतर मग एखाद्या साधू संतांनी काय सांगितलं असतं की गोदान करा, आणखीन काही सुवर्णदान करा, आणखीन काही करा. म्हणजे त्या काळाच्या ओघाप्रमाणे माणसांनी आपल्या मनावरती संयम कसा करायचा, कुठल्या गोष्टीवरती विचार करायचा, कुठली गोष्ट सोडून द्यायची, कुठली गोष्ट धरून ठेवायची आणि कशा प्रकारे आपला व्यवहार चालू ठेवायचा, या सगळ्या गोष्टींची साधक पाधक चर्चा, नाहीतर व्यवहारात कसं वागायचं हे सुद्धा ते लोकांना सहजपणे सांगत असत. आणि आपण वापरतो ना, आपण जे शब्द बोलतो ना ते शब्द संत वापरतात, पण त्या शब्दांच्या मागे त्यांची आध्यात्मिक आणि साधनेची ताकद असते. आता आपण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला नमस्कार करतो आणि नमस्कार केल्यानंतर सहजपणे आशीर्वाद हा दिलाच जातो. मग आपण जो आशीर्वाद देतो आणि संत जे आशीर्वाद देतात, तर स्वामी असं म्हणतात, सोपानंद म्हणतात की ते देवाचे शब्द असतात. देवाचे म्हणजे काय, तर द्युती म्हणजे प्रकाश, तेज. साधनेमध्ये या व्यक्तींमध्ये एक प्रकारचं तेज आलेलं असतं आणि त्या तेजयुक्त शब्दांना एक प्रकारचा अधिकार असतो आणि ते सार्थ होतात. गोवळी महाराजांच्या बाबतीमध्ये पण अनेकांना असा अनुभव आहे. शक्तिपात करायचे, ते शक्तिपात केंद्र म्हणजे शक्तिपात म्हणजे अवतार शक्तिपात असंही म्हणतात. एकदा मेहरबाबांचे भक्त अनुग्रहित, अतिशय मेहरबाबांना जवळीकीने सांगणारे, त्यांना कोणीतरी सांगितलं एकदा सोपानंदांच्याकडे जाऊन या तुम्ही. ते म्हणले मी मेहरबाबांशिवाय कोणालाही मानत नाही, पण एकदा बघून तर या. आणि हे आत गेल्या गेल्या त्याने मेहरबाबांचं चित्र यायला दिलं. सांगितलंय नव्हतं काही मेहरबाबांचं अनुग्रहित आहे असं तसं, पण म्हणजे हे बघा कसे मनकवडे म्हणण्यापेक्षा जाणणारे होते. आणि तुमची बघितल्यानंतर आपल्याला माणसाकडे बघितल्यानंतर त्याच्या मनातले विचार कळत नाही, पण त्याच्या देहबोलीवरनं आपण एक काही वयाची काही वर्ष ओलांडल्यानंतर हा फसवा असेल का किंवा हा आपल्याला आपले विचार पटतील का असं थोडंसं एक 5 मिनिटात बोलल्यानंतर आपल्याला सुद्धा थोडंसं वाट कळतं. पण मग स्वामींची तर साधना केवढी मोठी आहे. मग त्यांनी ते ओळखल्यानंतर ते म्हणले, ते पार त्यांच्या तुम्ही लोटाकडेच घातले आणि ते म्हणले तुम्ही आणि मी एकच आहे, मी तुझा मेहरबाबा जो आहे तो आणि मी एकच आहे. आणखी असंच एक स्वामी अक्कलकोटांच्या अनुग्रहित असणारे एक जण आले होते आणि त्यांना स्वामींकडे बघितल्यावर त्यांना अक्कलकोट स्वामीच आहेत असं सारखं वाटायला लागलं. त्यांचं दर्शन त्यांना त्यांचंच व्हायला लागलं. ते म्हणले अरे सगळे सत्पुरुष सारखेच असतात, तू कुणाची उपासना कर, फक्त स्वतःशी अप्रामाणिक राहू नकोस. आणि तो म्हणला चुकलो 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 स्वामी, कारण मी असं मनात विचार करत होतो की आता तुमच्याकडे आलं तर त्यांची भक्ती सोडून द्यावी का काय. म्हणजे त्यांना काय सुचवलं की तू स्वतःशी अप्रामाणिक राहू नको. म्हणजे तुम्ही अनेक ग्रंथ वाचा, अनेक सत्पुरुषांचे दर्शन घ्या, पण तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक राहा. म्हणजे हा अगदी त्रिकालाबाधित असणारा विचार त्यांनी सांगितला की नाही बघा. आणखीन एक त्या यांची खरं वाचायची होती 9-18 श्लोक, पण ते पुढच्या वेळेला वाचीन. एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर गुरुजी त्यांच्याकडे गेले होते. रत्नागिरीमध्ये ते अभ्यास दौऱ्याला गेलेले होते, प्रचारासाठी म्हणून गेलेले होते. त्यावेळेला ते त्यांच्याकडे गेले होते आणि आधी देसाईंच्या घरी आतमध्ये जाताना त्यांच्या सगळ्या सुनांवरती त्यांना औक्षण केलं आणि दुधाने त्यांच्या पायावरती सिंचन केलं. तर ते इतके विनोद बुद्धी होते. ते म्हणले तुम्हाला कसं माहिती की मी दूध स्वतः घेत नाही म्हणून तुम्ही माझ्या पायावरती दुधाचा अभिषेक करताय का. ती जागा खरं म्हणजे आतमध्ये स्वामींची आहे. पण मग आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी स्वतः प्राजक्ताच्या फुलांची माळ करून स्वामींसाठी आणली होती आणि एक छोटीशी चांदीची गजाननाची मूर्ती होती, ती त्यांना दिली आणि त्याच्यावरती अगदी हळू आवाजात अथर्वशीर्षाच्या 1-2 ओळी म्हणून तीच त्यांना समर्पित केली त्यांनी. आणि त्याने असं सांगितलं की तुझं ध्येय हे राष्ट्रासाठीच आहे.
जो ध्येय हे राष्ट्रासाठीच आहे आणि दासबोधाचा एक समास काढून त्यांना वाचायला दिला तर ते म्हणाले की अरे माझ्या मनातले विचार हे कसे काय सांगतायत असं गोळवलकरांना पण वाटलं. असे असंख्य गोष्टी आणि असंख्य व्यक्तींच्या बद्दलचे अनुभव त्यांच्याकडे होते. आता संजीवनी गाथेमध्ये पृष्ठ क्रमांक 21 वरती एक अभंग शेजारी असणाऱ्या एका माणसाला त्याने वाचायला सांगितला. हा, तो त्यांच्यासाठी ते काय म्हणाले, ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. हे असं म्हटल्यानंतर ते म्हणले अरे माझ्या मनात हाच विचार होता आणि हा विचार ग्रंथातलं कसं काय, ग्रंथातला विचार कसं काय हे मांडून सांगतायत. म्हणजे अनेक ग्रंथ संपदेमधले उदाहरणं देऊन लोकांना ते त्यांच्या मनातले विचार बळी उतरवायचे म्हणण्यापेक्षा हे बरोबर आहे ना, तुम्हाला असंच म्हणायचं होतं ना, असं म्हणायचे. आता 26 गुण सुद्धा नाही आता सांगता येणार, कारण की त्याच्यात खूप वेळ जाईल. ते गीतेमधले जे 26 गुण आहेत ना ते पण आता नाही सांगता येणार. तर त्याच्या एकूणच म्हणजे तुमच्या पुढे मांडण्यासाठी माझे स्वतःचा स्वार्थी हेतू असा आहे की आपण जे सगळं वाचलेलं असतं एवढं सगळं नाही त्याच्यात येणार, पण ते थोडक्यात राहावं म्हणून एक छोटीशी कविता मी तयार करते. तर त्यांच्यावरतीच थोडंसं लिहिलेलं आहे. आत्ता मी यायच्या आधीच लिहिलं होतं ते तुम्हाला सांगते. मी त्याच्यामधनं पण थोडेसे काय काय कळतील त्यांच्याबद्दलचे. ध्यानयोगी हा आदर्श आम्हा ज्ञान भक्ती आणि कर्म करी. ध्यानयोगी हा आदर्श आम्हा ज्ञान भक्ती आणि कर्म करी. यथार्थ जीवन जगी जयाचे सोहम जपतो अहर्निशी. कारण स्वतः ते सोहम हा जप मुद्रा करून अखंड जपायचे. कर्म करोनी दूर सरावे अहंता किती नसे मनी. माया म्हणता मोह पसारा सहजी सहजी वारितो जपातुनी. अवघड गोष्टी किती सहजतेने ते करायचे हे त्यातनं दिसतं. जन्मभूमी ही पावस नगरी कर्मभूमी ही हीच खरी. अध्यात्माची बागही फुलली प्रसन्नताही नित्य नवी. बालपणीची तल्लख बुद्धी अंगी चपळता क्रीडा क्षेत्री. सेवा समता विनम्रता ही नेतृत्वाचे गुण अंगी. अरविंदांचं जीवन अवघे चले जावची चळवळी. तुरुंगात तुरुंगवास द्विवार घडला त्यातही वृत्ती स्थिरही मनी. गीतेने जणू वेळ लागले ज्ञानेश्वरी ही मनामध्ये. लिहून स्वहस्ते ज्ञानेश्वरी ती अर्पियली सद्गुरु सेवे. त्यांचे ते बाबा गुरु होते नाथपंथीय, ते ज्ञानेश्वरी आणि वाचायचं ना तर जीर्ण झाली होती आणि त्यांना प्रिंटिंग वाचलेली नाही आवडायची. तर ह्यांनी स्वतः सगळी ज्ञानेश्वरी लिहून अर्पण केली होती गुरूंना. ते घातले त्याच्यामध्ये. मंथुनी ज्ञानेश्वरी ही अवघी नवनीत दिधले करी अमुचा. अभंग ज्ञानेश्वरी होत असे विचार मंथन खरोखरी. सद्ग्रंथांना कोळूनी प्याले सार सहजिते द्रोणी विधले. कर्मकांडते सावनी जन्मो सोहम जपनित करावरी. संसारी वा विद्यार्थी विरक्त योगी नास्तिकही. अजपा जपतो पाहता सारे थक्कित होती मनामधी. काळ वेळ ना लागे जपत्या काळ वेळ ना लागे जपत्या. जात पात ना अडसर हो. स्त्री पुरुषही भेद न मानित स्नान असो वा नसो कधी. सद्गुणांची असो आवडी असभ्य वर्तन नको कदा. लाजिरवाणी अति खाणे अति झोपही कार्याचा विध्वंस करी. व्यष्टी समष्टी तत्व जाणूनी विचार म्हणतो सदा करी. मी माझे सदाच करीले सदा न करीले. समर्पणाची धन्य जगी समर्पणासाठी धन्य जगी. नवविध भक्ती जाणून साऱ्या आत्मनिवेदन प्रभूसी करी. सद्ग्रंथांची सत्संगतीची सद्गुरूची ही आसमनी. नित्य उपासक प्रभूसी ल्याया. उपासनेला गुण धरितू खंड नको त्या सेवेमध्ये. अखंड सेवा श्रेष्ठ खरी. अभंग ज्ञानेश्वरी ऐकता अथवा वाचन प्रेमाने. लेखन चिंतन मनन तियेचे प्रेरक उद्बोधक साचे. ग्रंथरूपाने स्वामी सांगती
कर्म करावे निरलसते, जपता सोहम ध्यानही करिता, मन हर्षित हो त्या समयी, मन हर्षित हो त्या समयी. खरं म्हणजे त्यांचा ग्रंथसंभार वाचून झाल्यानंतर जवळजवळ माझं 150 पानं स्वतः लिहून काढली आणि त्यातली आणली फक्त मी आज 40, त्यातले फक्त 22 पानांवर मला बोलता आलं. म्हणजे तरी काय फार माझ्या दृष्टीने अजूनही खूप पण वेळेची पण आपल्याला हे बघावी लागते. पण असं यांचं ना कुठलं तरी एक पुस्तक हातात घेऊन आपण वाचलं आणि सतत सतत छोटं, अगदी छोटं असेल ना, मी पुढच्या वेळेला माझ्याकडे आहेत अगदी नित्य उपासनेची पण त्यांची पुस्तकं आहेत ती, आणि ती आपण एक वाचलं आणि त्याच्यावर आपण विचार करत राहिलो तरी असं वाटतं अरे बापरे, हे केवढं काम केलंय या माणसाने, असं नक्की वाटतं. जसं कलावती आईंची नित्योपासना आहे, बालोपासना आहे, व्यक्तीसाठी उपासना आहे, त्यांचं चरित्र सुद्धा अतिशय सुंदर आहे. साधारण 450 पानांचं कलावती आईंचं चरित्र आहे, पण अप्रतिम चरित्र आहे. म्हणजे ते आपण स्वतः अनुभवणं आणि मग आपण त्याला आपण आपल्याकडे टिकमार्क करणं की हे आपल्याला जमतंय का. सगळं आयुष्यात आपल्याला जमत नसतं, पण हे आपल्याला जमतंय का, हे आपल्याला जमतंय का, हे कोणाला जमतंय का, असंही आपण विचार करतो. त्यामुळे ही ज्या सत्पुरुषांची किंवा अशी जी उदाहरणं आहेत ना, की त्यांनी समाज घडवलाय. म्हणजे कलावती आईंनी सुद्धा अनेक लोकांमधनं निर्व्यसनी करणं हे त्यांच्याकडनं काम केलं गेलेलं आहे. किंवा अनेक डोंबाऱ्याच्या बायका असतील किंवा ज्या आपण बोहारणी असतो त्यांच्या बायकांच्या मुलांना सुद्धा नाव घातलंय त्या स्वतः त्यांनी. हे पण म्हणजे असं वाचल्यानंतर असं वाटतं की अरे हे काय काम आहे वेगळ्या प्रकारचं, आपण नाही करू शकणार. तसंच स्वामींनी जी आश्रमशाळा काढली होती ना, तिथल्या मुलांना आंघोळ घालण्यापासून, दात घासण्यापासून, जेवायचं कसं सांगण्यापासून, उच्चार कसे करायचे, धार्मिक आचार कसा असावा, वैचारिक बैठक कशी असावी, समाजामध्ये कसं वागावं, वैयक्तिक कसं वागावं, कसं वागू नये, ह्या सगळ्या आपला आदर्श समोर ठेवून पिढी घडवली. आणि नंतर तर काय अनुग्रहित आजही असंख्य आहेत. आता 2 महिन्यापूर्वीच ना मृत्युंजयेश्वराचं मंदिर जे आहे कोथरूडचं, तिथे 78 जणांनी त्यांच्या अभंग ज्ञानेश्वरीचं पारायण केलं होतं. माझी मैत्रिणी जात होती, पण ती कसं म्हणली, अगं ठराविक वेळातच ते भराभर म्हणायचं ना, डोक्यात काही शिरतच नाही. मग म्हणलं त्याच्यासाठी एकट्याने आणि आपल्याला झेपेल आणि जमेल कसं वाचावं. आपल्याला दुजाचा संघ कशाला हवाय, एकट्याच आपण वाचलं तर अधिक आपल्याला कळेल तेवढं, झेपेल तेवढंच करावं ना. कारण आपण बघा, आपण ह्या वयोगटातले आपल्या वयोगटातले जर जेवायला कुठे गेले तर आपल्याला झेपेल तेवढंच आपण खातो ना. मग तसं त्या बुद्धीला झेपेल तेवढंच आपण घ्यावं. मग ह्या संतांनी अनेक इतके आपल्यावरती उपकार करून ठेवलेले आहेत की आपल्याला झेपेल जमेल तेच आपण करणं, हेच जमते स्वामी सांगतायत असंच मला वाटतं. पण त्यांची उपासना करणं किंवा करून बघणं हा एक आनंदाचा भाग असतो. हा अनुभवला मी 1-2 दिवसात वाचनातनं तरी, म्हणून तुमच्यापर्यंत मला थोडंसं मांडता आलं.